चला तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा, काय काय साहित्य लागतं ते आपण पाहू। इथे मी चिरमुरे घेतले आहेत आणि इथे लाल तिखट, हळद, मीठ, लसूण थोडी ठेचून, कढीपत्ता घेतला आहे आणि फोडणीसाठी इथे मी जिरं मोहरी घेतले आहेत आणि आपल्या चिवड्यासाठी लागतील तेवढे शेंगदाणे ते पण भाजून घेतले आहेत। आता आपण चिवडा बनवायला घेऊ। प्रथम मी चिरमुऱ्या सर्व साफ करून घेतल्या आहेत। अशा चाळणीमध्ये घालून स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही खडे वगैरे काही कचरा असेल तर तो निघतो। चांगली चाळून घ्यायची। तर चला मग आपण चिवडा कसा बनवायचा बघू। पण प्रथम हे पहा, मी शेव दाखवते, हे ऑप्शनल आहे। आमच्या मुलांना वगैरे आवडतं म्हणून मी टाकते। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, टेस्ट खूप छान येते याच्यामुळे। तर चला मग मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करते आहे। जिरं मोहरी चांगली भाजू द्यायची। जिरं मोहरी भाजली की त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम लसूण आणि कढीपत्ता चांगला लालसर कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं। लसणाला चांगला लालसर कलर आला पाहिजे, म्हणजे लसूण चांगली चिवड्यामध्ये छान लागते, म्हणजे टेस्ट छान लागते त्याची। लालसर कलर आल्यानंतर तो कडक होतो लसूण, असा लालसर कलर आला पाहिजे। तर आता आपण याच्यामध्ये आपल्या मसाले घालून घेऊ, म्हणजे लाल तिखट, हळद आणि मीठ चवीप्रमाणे घ्यायचं। हे आपण आता याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यानंतर आपल्या चिवड्यासाठी जेवढे लागतात तेवढे शेंगदाणे भाजून घेऊन याच्यामध्ये ॲड करून घेऊ। हे शेंगदाणे भाजलेले आहेत। तुम्ही जर भाजले नसतील तर पहिल्यांदा टाकून घ्या, म्हणजे त्याच्यासोबत ते भाजून जातात। मग आपण आपल्या चिरमुऱ्या ॲड करू। प्रथम थोड्या टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। मग बाकीच्या सगळ्या उरलेल्या चिरमुऱ्या याच्यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून द्यायचं। खालून पूर्ण हलवून मिक्स करा, म्हणजे सगळ्याला चिरमुरीला मसाला लागून जाईल, नाहीतर वरती सफेद राहतात आणि खाली लाल तिखट होतात। म्हणून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता मी कशा अर्ध्या मिक्स केल्या आधी आणि मग नंतर अर्ध्या टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। त्या पद्धतीने तुम्ही केलात तर सोपं पडून जाईल, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं। तर आता मी अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून सर्व मिक्स करून घेते आहे। चांगल्या प्रकारे स्लो गॅसवर ठेवून मिक्स करून घ्या, म्हणजे चिरमुरे पण कडक राहते। हे बघा, मी स्लो गॅस करत आहे। आता आपण ही प्रोसेस स्लो गॅसवरच करायची आहे। शेवटी मी त्याच्यामध्ये थोडीशी चवीसाठी साखर टाकली आहे। हे बघा, माझा चिवडा इथे रेडी आहे। दिसतो का नाही लाल भडक कोल्हापुरी स्टाईल। तर असा भडंग तुम्ही पण करून बघा, खूप टेस्टी लागतो। आमच्याकडे आठवड्याला खाण्यासाठी बनवावाच लागतो। आता हे बघा, माझा इथे कोल्हापुरी भडंग तयार आहे। तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कसा वाटतो ते। आता आपण पाहणार आहोत स्वीटकॉर्न चिवडा। हा चिवडा कसा बनवायचा ते मी आता प्रोसेस तुम्हाला सांगते आणि याचं साहित्य पण बघून घेऊ आपण। हा चिवडा पावसामध्ये खूप छान लागतो। पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस असतो, गारवा असतो वातावरणामध्ये, आणि असं गरम गरम खायला मिळाले की खूप छान वाटतं। त्याला आपण स्वीटकॉर्न चाट सुद्धा म्हणू शकतो। हे बघा, मी इथे साहित्य दाखवत आहे। त्याच्यासाठी लाल तिखट, मीठ, हळद, थोडीशी जिरे, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर आणि चवीसाठी खट्टा मिठा टेस्ट येण्यासाठी लिंबू। पहिल्यांदा आपण कॉर्न सगळे चांगले भाजून घ्यायचे। थोडे त्याच्यामध्ये कच्चे नाही राहिले पाहिजेत, एकदम चांगल्या प्रकारे भाजून घ्या। प्रत्येक कॉर्न
टाकलं आहे. जे आपण कॉर्न भाजले होते त्याच तव्यामध्ये मी तेल टाकलं आहे. तेलामध्ये पहिल्यांदा जिरे टाकून जिरे चांगले भाजून द्यायचे. जिरे भाजली की त्याच्यामध्ये पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि मग कांदा ॲड करायचा. आता हे दोन कढीपत्ता आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा. अशा प्रकारे चांगला भाजला की मग त्याच्यामध्ये बाकीचे आपले सगळे मसाले ॲड करायचे. इथे मी लाल तिखट, हळद आणि मीठ चवीप्रमाणे घेतलं आहे. त्या पद्धतीने घेऊन त्याच्यामध्ये ॲड करून हे पण सर्व एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं कॉर्न मिक्स करून घ्यायचं. एकदम चांगल्या पद्धतीनं मिक्स करायचं म्हणजे सगळ्या कॉर्नला तिखट आणि मीठ लागू होईल. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचा. मी इथे अर्धा लिंबू घालत आहे, तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे घाला. लिंबू घातल्यानंतर आपण कोथिंबीर घालू आणि मग मिक्स करून घेऊ. मी मिक्स करते तोपर्यंत बघा बाहेरचं वातावरण कसं झालं होतं. थोडा पाऊस पडून गेला होता, परत आता पाऊस आकाशामध्ये दाटला होता. आता परत जोराचा पाऊस येणार आहे असं वाटतं. मग काय आपला काय मस्त झटपटीत कॉर्न चिवडा तयार झाला आहे. खायला घेऊ. हे बघा किती सुंदर दिसतो आहे ना. चला तर मग तुम्ही पण पावसाळ्यामध्ये असा कॉर्नचा चिवडा बनवून खा आणि मला सांगायला विसरू नका कसा झाला ते. आवडला तर